एका देशात एक गुलाबी राजवाडा होता, जिथे दिमागदार पार्टी आयोजित केल्या जात असे आणि राजकन्या तासनतास नाचत असे. दुसरीकडे एक डोळा, दोन डोळे आणि तीन डोळे यांचे सर्व दिवस त्या राजवाड्यात नाचण्याचे स्वप्न पाहत घालवत असे. कारण राजवाड्यात जाण्यासाठी निमंत्रण पत्र घ्यावे लागत असे. ज्या घरात ते महिनोन महिने राहत होते तिथे एकही लिफाफा आला नाही. एके दिवशी त्यांच्या आईने तीन डोळे आणि एक डोळ्याला एक मुठभर सोने दिले. यातून काही नवीन कपडे खरेदी करा. जर एके दिवशी निमंत्रण पत्रक आले तर तुम्ही ते पार्टीसाठी घालू शकाल, ती म्हणाली. मुली सोने वाटण्यासाठी भांडत असताना दोन डोळे त्यांना दुःखाने पाहत होते. आई, मलाही पार्टीसाठी एक ड्रेस खरेदी करायचे, तू मलाही सोनं देशील का? तिच्या आईने खिशातून एक जुने स्वस्त कानातले बाहेर काढले आणि दोन डोळ्यांसमोर फेकले. हे घे, जर याला काही किंमत येत असेल तर तू ते बदलून तुला हवे ते खरेदी करू शकतेस. दोन डोळे रडत घराबाहेर पडले, कारण तिच्या आईला एक डोळे आणि तीन डोळे जास्त आवडत असे, पण ती नेहमीच दोन डोळ्यांशी वाईट वागायची. दोन डोळ्यांना थोड्या अंतरावर कचऱ्याच्या काठावर काहीतरी चमकताना दिसलं. ती उत्सुकतेने जवळ आली तेव्हा तिला दिसलं की ती लाल बुटांची एक जोडी होती. ती बूट घालून पाहणार इतक्यात तिच्या आईच्या ओरडण्याने तिला थांबवलं. दोन डोळे, दोन डोळे, लवकर ये आणि आमचं जेवण बनव. दोन डोळे पटकन घरात शिरले आणि कोणाच्याही लक्षात न येता तिने बूट ब्लँकेट खाली लपवले. शेवटी वाट पाहत असलेला दिवस आला. एक डोळे आणि तीन डोळे बाजारातून खरेदी केलेले नवीन कपडे घालून पाहत असताना दाराखालून एक सोनेरी लिफाफा आत आला. लिफाफा सापडलेली आई आनंदाने ओरडली. मुलींनो, लवकर तयार व्हा, आपण पार्टीला जातोय. मुली लवकर तयार होत असताना दोन डोळ्यांनी तिच्या बहिणींना एक ड्रेस देण्यास सांगितलं. हे आमचे आहेत, तू ते घेऊ शकत नाहीस आणि तू या ड्रेसमध्ये पार्टीलाही येऊ शकत नाहीस. दोन डोळे दुःखाने तिच्या खोलीत गेले. तिच्या बहिणी आणि आई पार्टीसाठी घराबाहेर पडत असताना तिने ब्लँकेट खाली लपवलेले बूट घेतले. अरे लाल बुटा, मी फक्त तुला घालून पार्टीला जाऊ शकत नाही, मला एक नवीन ड्रेसही हवाय. दोन डोळ्यांनी लाल बूट घालताच तिचे फाटलेले कपडे बदलून त्याऐवजी एक चमकणारा ड्रेस घातला गेला. दोन डोळे लाल बुटांच्या जादूवर विश्वास ठेवू शकली नाही आणि उत्साहाने लगेचच राजवाड्यात गेली. जेव्हा तिने बॉलरूम मध्ये प्रवेश केला तेव्हा एक डोळे, तीन डोळे आणि त्यांच्या आईचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. काय, हे कसं शक्य आहे? दोन डोळे तिच्या जादूच्या बुटांमुळे खूप सुंदर दिसत होती. त्यामुळे इतर मुली तिच्याकडे एकटक बघत त्यांच्या जागेवर खिळून बसल्या. दरम्यान तीन डोळे, एक डोळा आणि त्यांच्या आईने लाजिरवाणी होऊन राजवाडा सोडला. दोन डोळे मात्र तिच्या लाल बुटांमध्ये संपूर्ण रात्र एखाद्या राजकन्येसारखी राजवाड्यात नाचत होती, कारण तिच्या निर्मळ हृदयाचा सर्व चांगल्या गोष्टींवर हक्क होता. परी कथा आणि मुलांसाठी मनाला भावणाऱ्या कथा. पॉलियाना. सोनेरी केसांची, हसरा चेहरा आणि 10 वर्षाची लहान मुलगी पॉलियाना आपल्या सभोवती आनंद पसरवत होती. पण ती लहान असतानाच ती आई वडिलांना पारखी झाली होती आणि तेव्हापासून एकटी होती. काही काळ ती अनाथाश्रमात राहिली. काही काळानंतर तिच्या श्रीमंत काकूने तिची जबाबदारी घेतली.
तिच्या काकू पॉलीने तिच्या राहण्याची सोय गच्चीवर केली होती. हे पाहून कामवाली नॅन्सी खूप खुश झाली. आशा आहे की हा लहान पाहुणा या रागिष्ट पॉलीला खुश करण्यात यशस्वी होईल. पॉलियाना जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने तिच्या काकूला मिठी मारली, पण काकू खूप गंभीर होती. ती पॉलियानाला तिच्या खोलीत घेऊन गेली जेथे ती राहणार होती. पॉलियानाला एवढं मोठं आणि श्रीमंत घर पाहून आश्चर्य वाटलं. काकूने तिला गच्चीवरची खोली दाखवली. ही तुझी खोली आहे आणि बरोबर 6 वाजता रात्रीचं जेवण असेल. पॉलियानाला तिची खोली खूप आवडली. घरातील सगळ्या खोल्या तिने पाहिल्या, पण तिच्या मनात एकदाही असा विचार आला नाही की काकूंनी तिला ही गच्चीवरची खोली का दिली असेल. बरोबर 6 वाजता काकूंनी तिला डिनर टेबलवर बोलावलं होतं, पण पॉलियाना अजून आली नव्हती. ही मुलगी कुठे? मी जाऊन तिला बोलावून आणू का मिस पॉली? नको. डिनर नंतर काकू तिच्या खोलीत गेली आणि पाहिलं की पॉलियाना तिच्या खोलीत नव्हती. ती लगेच बागेत माळ्याला सांगायला गेली की ती घरात नाहीये. माळ्याने समोरच्या टेकडीकडे बोट दाखवलं की ती तिथे आहे. लगेच धावतच नॅन्सी तिथे पोहोचली आणि दोघींनी मिळून तिथे एक महाल बनवला. परिस्थिती कशीही असो, पॉलियाना नेहमी सकारात्मक विचार ठेवण्यात यशस्वी झाली होती, ज्याबद्दल नॅन्सीला खूप आश्चर्य वाटत होतं. तिने पॉलियानाला विचारलं, याचं गुपित काय आहे? आनंदाचा खेळ. माझ्या बाबांनी मला हा खेळ शिकवला होता. मी लहान होते, एक खूप कनवाळू महिलेने आम्हाला पांगुळगाडा पाठवला. जेव्हा मी कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, हा डोळ्यासमोर राहील आणि आम्हाला जाणीव होईल की आम्हाला याची गरज नाही आणि आम्ही आनंदात राहू. आणि त्याच दिवसापासून जेव्हा कधी मी आणि माझे बाबा दुःखी होतो, आम्ही त्या दिवसाचा विचार करतो आणि आनंदित होतो. संध्याकाळी पॉलियाना तिच्या खोलीत हमसून हमसून रडत होती. माझे बाबा जे स्वर्गातील दूतांसोबत राहत आहेत, मला माहितीये की तुम्ही आपला खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहात, पण जर तुम्ही एका गच्चीवरच्या अंधाऱ्या खोलीत स्वतःहून अडकला असाल तर इच्छा असूनही आनंदित होऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी पॉलियाना खाली बागेत गेली आणि तिने आपल्या काकूला मिठी मारली. काकू, माझ्या प्रिय काकू, मी खूप आनंदात आहे की आजचा दिवस पाहू शकले. आपण शुभ सकाळ असं म्हणतो का? असं बोलून काकू वळून तेथून निघून गेली. दुरून त्यांना पाहत असलेल्या माळ्याचे डोळे भरून आले. तो पॉलियानाच्या जवळ गेला आणि म्हणाला की ती अगदी तिच्या आईसारखी दिसते. आणि माळ्याला माहित होतं की तिच्या आईने तिला आनंदी केलं होतं. जसजसे दिवस सरत गेले, पॉलियानाचं आयुष्य त्या घरात चांगलं सरू लागलं. ती सकाळी नाश्ता करायची, त्यानंतर काकू सोबत तिचा होमवर्क करायची. मग दुपारी जेवण झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिच्याकडे रिकामा वेळ असायचा. ती घरासाठी किराणा सामानाची खरेदी सुद्धा करत असे. एक दिवस शहरात तिने एक लांब कोट आणि सिलेंडरच्या आकाराची टोपी घातलेला एक माणूस पाहिला. तिने त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण तिला कळत नव्हतं की तो तिला काय सांगू इच्छित होता. काही दिवसानंतर तिला तो माणूस पुन्हा दिसला. तिने पुन्हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी तोही तिच्याशी बोलला. नॅन्सीला आश्चर्य वाटलं, कारण तो माणूस म्हणजे मिस्टर पेंडल्टन खूप श्रीमंत होते. एका मोठ्या घरात राहत होते आणि कधीच कुणाशी बोलत नसत. दुसऱ्या दिवशी पॉलियाना एक खूप अशक्त कुत्र्याला घरी घेऊन आली. मिस पॉली एक शब्दही बोलली नाही. पण दुसऱ्या दिवशी ती एका मुलाला घरी घेऊन आली. तेव्हा मात्र मिस पॉलीची आणि तिची तोंडातोंडी झाली. आता मात्र हे खूप झालं पॉलियाना. आजपर्यंत तू केलेल्या कृत्यांमध्ये हे सर्वात वाईट कृत्य आहे.
यापूर्वी तू रस्त्यावरचे कुत्रे मांजरी उचलून आणत होतीस, पण आज तू एका भिकाऱ्याला माझ्या घरी घेऊन आलीस. मी भिकारी मुळीच नाहीये. असं बोलून मुलगा घरातून निघून गेला. पण पॉलियानाने त्याला रस्त्यावर राहून न देण्याचा विडा उचलला होता. सप्टेंबरमध्ये पॉलियानाची शाळा सुरू झाली. लवकरच पॉलियाना तिच्या शाळेत रमू लागली. एक दिवस एका प्रवासादरम्यान मिस्टर पेंडल्टननी पॉलियानाला विचारलं की असं शक्य आहे का की ते त्यांच्यासोबतच राहू शकेल. साहजिकच पॉलियानाला याचं उत्तर देणं शक्य नव्हतं. मिस्टर पेंडल्टननी तिला सगळं समजावून सांगितलं. त्या दिवसानंतर पेंडल्टन नेहमी त्यांच्या सभोवतालच्या जगाशी नाराज राहत होते. पण पॉलियाना अगदी तिच्या आईसारखी दिसते, म्हणूनच आज ते सुद्धा जगाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू शकत होते. म्हणून जर पॉलियाना प्रत्येक क्षणी त्यांच्याजवळ राहिली तर त्यांच्या जगण्याला एक हेतू मिळेल. माझ्या सोबत ये, आपण एकत्र सुखात राहू. तू मला वडिलांप्रमाणे मानू शकतेस आणि मी तुला माझी मुलगी मानेन. पण तिच्या काकूंनी हे दाखवलं जरी नसलं तरी तिला माहित होतं की ती तिच्यावर खूप प्रेम करत होती आणि ती काकूपासून लांब जाऊ इच्छित नव्हती. तिला हे कळत नव्हतं की ही गोष्ट मिस्टर पेंडल्टनला कशी सांगावी. शेवटी तिला एक उपाय सापडला. तिची इच्छा होती की मिस्टर पेंडल्टनने जिमीला सोबत ठेवावं, ज्या मुलाच्या मावशीने त्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. तिला वाटलं की अशा प्रकारे मिस्टर पेंडल्टन आणि जिमी दोघेही आनंदी राहू शकतील आणि पॉलियाना पण त्यांना हवं तेव्हा भेटायला जाऊ शकेल. मिस्टर पेंडल्टननी त्यांना पुढल्या आठवड्यात सोबत यायचं निमंत्रण दिलं. पण काही दिवसानंतर एक खूपच दुर्दैवी अपघात झाला. एका कारने पॉलियानाला धडक दिली. दवाखान्यात दुसऱ्या दिवशी डोळे उघडल्यावर पॉलियाना आनंदात होती की ती अजून जिवंत आहे. तिला तिच्या काकूने अंतर द्यायला नको होतं. ती काकू सोबत त्या सुखी क्षणांसाठी खूप खुश होती जेव्हा काकू तिला प्रिय हाक मारत असे. काही दिवसानंतर पॉलियाना दवाखान्यातून घरी परतली, पण आता ती तिच्या पायांनी चालू शकत नव्हती. जेव्हा मिस्टर पेंडल्टन पॉलियानाला भेटायला आले तेव्हा त्यांनी मिस पॉलीला पॉलियानाला दिल्या गेलेल्या प्रस्तावाबद्दल सांगितलं की कसं तिने तिच्या काकूंसाठी प्रस्ताव नाकारला. हे ऐकून मिस पॉलीचं प्रेम तिच्यासाठी आणखी वाढलं. तिच्या भाचीने आनंदात राहावं फक्त याकरता तिने मांजरी आणि कुत्रे तिच्या खोलीत नेण्याची परवानगी दिली, ज्यामुळे पॉलियाना आनंदात राहील असं काहीही करायला ती तयार होती. पॉलियानाचे चेकअप केल्यानंतर डॉक्टरांना एक वाईट बातमी सांगावी लागली. दुर्दैवाने ही तरुण मुलगी आता कधीच चालू शकणार नाही. ओ नाही. हे ऐकून मिस पॉली रडू लागली आणि बेशुद्ध झाली. आपल्या काकूंचा आवाज ऐकून पॉलियाना जोरजोरात रडू लागली. आता सगळे हे दुःखाचे दिवस सरण्याची वाट पाहत होते. प्रत्येक जण तिच्यासाठी अश्रू गाळत होता. पॉलियानाने जो कोणी तिला भेटायला येत असे त्याला आनंदाच्या खेळाबद्दल सांगायला सुरुवात केली. पॉलियानाला आनंदात ठेवण्यासाठी मिस्टर पेंडल्टनने जिमीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा पॉलियानाने ही आनंदाची बातमी ऐकली तिचा आनंद गगनात मावेना. मिस पॉलीचा विश्वास बसत नव्हता की फक्त तिला एकटीलाच या खेळाबद्दल माहित नव्हतं. एकदा जेव्हा ती नॅन्सी सोबत बोलत होती तेव्हा तिला या आनंदाच्या खेळाबद्दल समजलं. ती लगेच पॉलियानाकडे गेली. असं आनंदाचा खेळ. आता यापुढे हा खेळ आपण सोबत खेळायचा. अरे वा, ही तर आतापर्यंतची सर्वात आनंदी बातमी आहे काकू पॉली. याच दरम्यान मिस्टर पेंडल्टनचे डॉक्टर पॉलियानाला भेटू इच्छित होते, पण एक अडचण होती. अनेक वर्षांपूर्वी मिस पॉली सोबत झालेल्या वादावादीमुळे ते मागील 15 वर्षांपासून त्यांच्या घरी गेले नव्हते.
शेवटी दोन्ही बाजूंनी सामंजस्य दाखवलं गेलं आणि ते तिला शहराच्या बाहेर एका दवाखान्यात घेऊन गेले. मिस्टर पेंडल्टनच्या डॉक्टरांनी पॉलियानाला तपासलं आणि आशा दाखवली. काही महिने गेल्यावर मिस पॉलीला पॉलियानाचं एक पत्र मिळालं. माझ्या प्रिय काकू, माझ्याकडे एक चांगली बातमी आहे. माझा इलाज यशस्वी झाला. शेवटी आता मी चालू शकते. डॉक्टर म्हणतात की मी लवकरच घरी येऊ शकेन. जर मी आणखी लवकर चालू शकले असते तर. आज मी खूप आनंदात आहे. प्रत्येक गोष्ट मला आनंद देते. मला तर यात सुद्धा आनंद आहे की मी काही काळ चालू शकले नाही. कारण जर असं झालं नसतं तर मी त्यांची एवढी कदर केली नसती जेवढी आज करते. लवकरच तुम्हाला पाहू शकेन ही आशा आहे. खूप खूप शुभेच्छा, पॉलियाना.